नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मित्रांनो. आपल्या घरासाठी व कुटुंबासाठी सोपे तोडगे. एकदा तुम्ही हे सोपे उपाय, सोपे तोडगे नक्की करा मित्रांनो. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय व सूर्यास्त समी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व त्याची प्राप्ती होते. निमित्त: घरातून बाहेर पडताना एखादी तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. घरात, दुकानात किंवा कार्य मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर, फोटो पूल वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. घरामध्ये सूर्योदय आणि भ्रष्टाचार अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे. अभिषेक व पूजा टाळाटाळ करता करावी. पैशाचा योग सतत वाहत राहील. घरातील नवीन केरसुणी आल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. लागल्यावर घरात झाडू मारू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. वेळेस धूप दाखवावी. रोज सकाळी पहिली भाकरी गाईला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाचे होणारा त्रासही कमी होतो. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तू दोषावर उपाय म्हणून घरातील तोडफोड करणे ही शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष. काटेरी रोपटे घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येते. हा बारीक सारीक कारणांवरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारची काटेरी वृक्ष घरांमध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देऊन ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नका. मग दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे काही सोपे तोडगे आहेत. आपल्या जीवनामध्ये हे नक्की अंमलात आणा. सुखसमृद्धी, सौभाग्य आणि शांती लाभेल. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा ना. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.